का मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे आमचं कॉलेजचं फेअरवेल आणि फेअरवेल असलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स, नाच गाणे, फनी मोमेंट्स येतच असतात. तर चला तुम्हाला आज फेअरवेल दाखवतो आमच्या सिंहगड कॉलेजचं सिव्हिल डिपार्टमेंटचं. तर चला भेटू पुढे. आम्ही इन्व्हाइट करून आपण वरती सांगून या ना फक्त जागेवर जाऊन सांगा की इकडे या. ब्रदर, वी आर गोईंग. अरे होतं बाबा, मी आपल्या फॅकल्टी मेंबर्स म्हणजे आपले जे लाडके शिक्षक आहे त्यांना मुर्गी पाहायला जाते ते मुर्गी पाहायला जाते. भैया फंस गए बामन की लड़की के चक्कर में. एचओडी सर त्यांना त्यांचं आगमन करायचं, त्यामुळे त्यांना घ्यायचं चालू आहे. चला मी पण काय नाही चालू. काय प्लॅनिंग असणार आहे आजचं? फर्स्ट सेशन मध्ये आपण काही गेम्स ठेवलेले, त्यामध्ये मिनिट टू विन, मिमिक्री, अंताक्षरीचे गेम. त्याच्यासाठी आम्ही प्राइजेस पण ठेवलेले आणि एक नवीन थीम ऍड केली यावेळेस की स्टाफसाठी आणि स्टुडंटसाठी लकी ड्रॉ. तर त्याचे आता कुपन्स भरून घेणार आहे आणि ते लकी ड्रॉ विनर आपण संध्याकाळच्या सेकंड सेशनला त्याच्यामध्ये आपण मोटिवेशनल स्टाफचे लेक्चर्स, लकी ड्रॉचे विनर्स आणि मग थोडंसं डान्स पार्टी आणि फूड असं संध्याकाळचा प्रोग्राम. ठीक आहे, जे काय कराल ते कंट्रोल मध्ये करा, कोणाला हर्ट होणार नाही एवढी काळजी घ्या. नाही सर. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. थँक्यू सर. प्लीज प्लीज थैंक यू. नो मीडिया प्लीज, नो मीडिया प्लीज. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. नो मीडिया फुटेज मिलेगा बाहर. हातामध्ये कॅमेरा राहिला तर आपण कुठे पण जाऊ शकतो. जसं की मी आता एचओडी कॅबिन मध्ये घुसून गेलो होतो मॅनेजमेंट टीम सोबत. तर मी मॅनेजमेंट टीम मध्ये नाही तरी पण मी मॅनेजमेंट टीम सोबत फिरतोय, कारण की आता कॅमेरा आहे. असंच राहतं ब्लॉगरचा काम आणि ब्लॉगरची इज्जत. थँक्यू युट्यूब, थँक्यू ब्लॉगिंग. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे आपले संतोष भाऊ, ज्यांनी आजचा फेअरवेल स्पॉन्सर केला आहे. त्यांच्याकडून ऐकू घेऊन त्यांच्या मनातले 2 शब्द. फेअरवेल ही अशी गोष्ट आहे, आपण 3-4 वर्षात जे डिग्री कोर्स करतो त्यामध्ये काही इमोशनल अटॅचमेंट झालेले असतात, तर काही फनी ऍक्टिव्हिटीज झालेल्या असतात, काही जोक्स झालेले असतात, ते शेअर करायचे. आणि याच्यानंतर आपलं सबमिशन, ओरल आणि एक्झाम होणार आहे. त्यानंतर कोण कुणाला भेटेल माहित नाही, म्हणून ही शेवटची आपली बॅचलर लाईफ म्हणजे शेवटचं एन्जॉयमेंट म्हणून एक मोठी एन्जॉयमेंट करायची, जे आम्हाला आमच्या वेळेस जमलं नव्हतं. ते आता ह्या निमित्ताने, तुमच्या निमित्ताने मला त्याचा एन्जॉय करायला मिळतं आणि तुम्हालाही त्याचा आनंद मिळतो. एवढंच याच्या मागचे कारण. तर मित्रांनो, आपण सर्वांनी संतोषाला थँक्यू करूया. नाही, आणि अजून एक अनाउन्समेंट करतो. हा आपला ऑफिशियल फेअरवेल आहे, यानंतर आपण अनऑफिशियल फेअरवेल करणार आहे. आणि तो एक सरप्राईज असणार आहे, खूप ग्रँड असणार आहे. मित्रांनो, अनऑफिशियल साठी तयार राहा. थँक्यू. ओके, बाय बाय. थँक्यू सर. जसं की तुम्हाला संतोषाने सांगितलं की आपल्या इथं अनऑफिशियल पण होणार आहे फेअरवेल, तर त्या अनऑफिशियल साठी तयार राहा. अनऑफिशियल एकदम खतरनाक होणार आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल, संतोष सरांची मॅनेजमेंट नेव्हर फेल्स, कारण की संतोष सरांनी आपली गोव्याची ट्रिप पण प्लॅन केली होती. तर मॅनेजमेंट नेव्हर फेल्स, तर आपलं फेअरवेल होईल म्हणजे होईलच. इथं सगळे शिक्षक पण जमलेले आहेत. आपला शूट आला पाहिजे बरं का त्याच्यात. येस भाऊ. ये नको घेऊ फक्त, आता मी जे बोललो ते. अच्छा, हमको सिखा रिया है. दोस्तों, यहाँ पे क्या चल रहा है? सो गाईज, आज आमच्या फेअरवेल निमित्त आज लकी ड्रॉ ठेवलाय आपले प्यारे संतोष सर यांनी. इथे काही नाही गाईज, ते आपला लकी ड्रॉचा फॉर्म आहे, ते रजिस्ट्रेशन नाव लिहायचं, रोल नंबर आणि 5,000 हे जिंकण्याचा बक्षीस होण्यात आलाय. 2,000 दे एक्स्ट्रा देईन त्यांचा अगोदर वर जर तुम्हाला ही पर्ची वाढवायची असेल तर 100 रुपयाची एक पर्ची आहे. तुम्ही तुमचे चान्सेस वाढवू शकता. 100 रुपयाची एक आहे, तुम्ही 10 टाकले 1,000 रुपये आम्हाला द्या. वरी ठेवण्यात येईल. जर तुम्ही 100 जास्त दिले दिले तर पण जिंकायची टेबलच्या गॅरंटी. खालून द्यावं लागतील पैसे. चलो गाईज,
सबस्क्राईब करा आपल्या कुंदनला. थँक्यू थँक्यू. लाईक शेअर अँड कमेंट. लाईक शेअर अँड कमेंट गाईज. सर आज फेअरवेल बद्दल 2 शब्द. नंतर टू वर्ड्स फॉर टुडे. जस्ट एन्जॉय. ये बड़ी अच्छी बात कही आप. ओनली एन्जॉय. फ्रेश म्हणे माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही म्हणता आयुष बाजारे काय बोलतो. काय नाही, आज आमचा फेअरवेल आहे स्वतःचा आणि आम्ही त्याची तयारी स्वतःच करतोय. मजा येते. एन्जॉय. थँक्यू. आज आपल्या इथं आपला फेअरवेल सगळे परत नवीन नवीन बाई. एक्टिंग की बादशाह कसम से. आमची 2022ची बॅच 2026ला संपते आहे. सगळे माझे मित्र मला सोडून मला खूप आज असं मनातून भरून आले. खूप मी असा हळवा झालो. आयुषला पाठव. आयुष डेरेला. डेरे कुठे आहे रे आयुष? रोहन सर आजच्या फेअरवेल बद्दल 2 शब्द सर. तर कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही पास आउट होताय आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू सर. बस बाई मागच्या वेळेस काय बोलला नाही तू गोव्याला. आता तर काही बोल. अजून काय? ओके ओके. हा पहिल्यांदा शेवटचा बस त्याच्यानंतर मित्रांनो संतोष सरांनी तर सगळ्या स्टुडंटसाठी लकी ड्रॉ ठेवलेलंच आहे, पण शिक्षकांसाठी पण आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथं सगळे शिक्षक लाईन लावून उभे आहेत. लकी ड्रॉ शिक्षक काय गदे ना तुम्ही रे. कथा किती असणार तू रे. अरे ते पार्टी ना पोकट नव्हतं मंडप येऊस म्हटलं. पोकट ना वर बट्टे गावाले जडे पोगत रे राहतो तिथं पोकट तिथं आम्ही प्रगट. तर आता कार्यक्रमाचे सर्व मेन कार्यक्रमांची आता एंट्री होणार आहे. हर्षद भाऊ येत आहे. अरे लावर. रोम रोम भाइयों. आपली एंट्री होणार आहे. तुम्ही कृपया एक चांगला शूट घ्या. भाऊ तुम्ही काहीतरी करा ना भाऊ. मित्रांनो हे सर्व बोर आहे. तुम्हाला हे सर्व दाखवणार नाही मी. हे तर तुम्हाला माहिती काय चालू आहे काही नाही. होंगी तो बस याद नहीं बुलावा दे फोटोज की शूटिंग हो आप रोहित जाणार रोहित. अरे रोहित तुला बोलवत आहे रोहित. मला गाणं नाही म्हणायचं. आमच्या फेअरवेलचा इथं पहिला गेम चालू होतोय अंताक्षरीचा दमदार अंताक्षरी. चला आपण त्याला एन्जॉय करूया सगळेजण सोबत. शुरू करेगा अंताक्षरी मग भाई एक बार भाई एक बार सिर्फ. मित्रांनो सरांमुळे आम्ही तर जिंकलेलोय.
माझ्यामुळे जिंकलं तुम्ही. नवीन रूल टाकले आता फायनल राऊंड साठी. आणि दुसरी टीम प्रेमदादाची टीम असणार आहे टीम बी. कागे मॅडमची टीम. पाटील मॅडमची टीम बी. कागे मॅमची टीम बी असेल. दूर उड़ी गए 4 वर्ष ना प्यार कैसा भूली गया वो गया 4 वर्ष ना प्यार कैसा भूली गया वो गया रोज करस मी याद रे नजर लागली कोणी मना प्यार रे लव. टीम बी लव टाइमर स्टार्ट झालाय. लो चली मैं ना बैंड बाजा नाही बराती खुशियों की सौगात लेके लो चली मैं. हो यार आ रहा है तेरा प्यार. आगे मैम टीम आपके ऊपर. मला त्या कॅरेक्टरचं नाव नाही माहिती सर, फक्त ते इंस्टावर दिसतात. आठव पोरी आठव तुझ्या बापाने किती कष्ट केले तुझ्यासाठी. आठव तुझ्या बापाचे कष्ट तुझ्या नजरेसमोर आण. बापाने हे करायला कॉलेजला पाठवलंय का, अभ्यास कर टॉप कर. येऊ का तिकडं. तिथं माझ्या पोरी बसल्या आहेत, माझ्या बहिणी बसल्या आहेत, तिला मेसेज करतो का आठव पोरी आठव. मेरी शक्ति होगा गलत इस्तेमाल हुआ है माँ. ज्यादा से ज्यादा क्या होगा, फेयरवेल पार्टी करोगे, उससे आगे क्या करोगे, धूप में खड़ा रहोगे. हाँ धूप में खड़ा रहोगे क्या करोगे, बीम की हाइट देखोगे, लेंथ देखोगे, मिट्टी में देखोगे, मिट्टी का सब क्वांटिटी चेक करोगे. अच्छा है अच्छा. अरे थांबा थांबा, नेक्स्ट गेम बघायच्या आधी तुम्हाला त्या गेमबद्दल मी थोडं सांगून देतो. हा गेम होता डान्स फ्रीज. या गेममध्ये आपल्याला जेव्हा गाणं चालू असेल तेव्हा डान्स करायचा होता आणि जेव्हा गाणं स्टॉप होईल तेव्हा त्याच पोजमध्ये आपल्याला पोज होल्ड करायची होती. जो हल्ला तो आउट. तर चला पुढे बघूया.
गणपती बाप्पा बोला म्हणणं काय तुमचं? गेला ना चष्मा घातल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही ना. फेअरवेल काही थोड्या क्षणात स्टार्ट होणार आहे. तुम्ही फक्त एन्जॉय करा. आणि आता आपला कुंदन भाऊचा ब्लॉग तर येणारच आहे. Yes. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बघा कसा एन्जॉय असतो कसं काय. नुसता राडा पोरं नाही ऐकणार आता. मध्ये जाऊन फक्त डीजे वगैरे बघून या एकदा. You are not just engineer, you are the builders of society. So you have to improve, you have to give something from your end to society for the better future. अजिबात जाऊ नको. मी बोललो नाही माझं बोलणं झालेलं आहे तर मला थोडंसं फॅसिलिटीज मिळणार आहे. मग तिथं ती फॅसिलिटीज मला बऱ्यापैकी सर्वांनी ऍडजस्ट केल्या. सर्वांनी म्हणजे माझा सरपंच आहे फक्त गावचाच आहे माझ्या त्यांनी मला सबमिशनसाठी मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मला तुझ्यावर क्रश आला होता. पण ते प्रत्येक वेळेस तू तुझ्या मित्रांच्यात असतोस त्यामुळं तिला बोलायला संधीच मिळाली नाही. मित्रांना भेटू नको एवढं. त्यामुळे मला कधी बोलायची हिंमत झाली नाही. 2.5 वर्ष झाले मी नाही बोलू शकले आणि आता खूप उशीर झाला आहे. पोजिंग करून दाखवावं. पोजिंग करून दाखवावं. एक पोजिंग कोणतंही एक पोजिंग. कारण ज्या वेळेला हर्षवर्धन सेकंड वर आलेला तो भरपूर कमजोर होता.
जैन सरांच्या टीम मध्ये होते निखिल, कुंदन, रुचिता, देवेश्री. यांना प्राइज देण्यासाठी मी शास्त्री सरांना विनंती करेन. त्यामुळे दुपारच्या गेमला खूप सारा इंटरेस्ट आला आणि त्यांना आपण नाव दिलं मॅन ऑफ द ऑल गेम्स. मित्रांनो, एक प्राइज आधी जिंकलो होतो, आता दुसरा प्राइज पण भेटलेला आहे. मॅन ऑफ द ऑल इव्हेंट्स. मी आणि निखिल भाऊ, आम्ही दोघी मॅन ऑफ द ऑल इव्हेंट्स. मेहनत का फल. Hello,